ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चिदानंद पदत्रय विवरण प्रकरणाचा उपोद्घात. ज्ञानदेवांनी पहिल्या प्रकरणात शिवशक्तींना ती दोन तत्वे नसून एकरूप आहेत आणि दुसऱ्या प्रकरणात गुरु व शिष्य ही दोन नसून एकरूप आहेत असं सांगून त्यांना एकत्वानं बंधन केलं. गुरुनी तत्वमसी या महावाक्याचा उपदेश केला असल्यामुळं यथार्थ बोध होतो. त्या 4 वाणींचा हा बोध करून देण्यात मोठा सहभाग असतो. त्यामुळे वाणींचे ऋण झालेले असते. हा यथार्थ बोध झाला तर त्यांचे ऋण फिटते. पण यथार्थ बोधही जो म्हटला जातो तोही अज्ञानाचा बुरखाच असल्यामुळं वाणींचं ऋण फिटत नाही. म्हणून त्यांनी ते ऋण सद्गुरूंना वंदन करून फेडलं असं दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी म्हटलं आहे. नंतर वाचाऋण म्हणजे काय ते सांगण्यासाठी 3रं प्रकरण सुरू झालं. 3ऱ्या प्रकरणात त्यांनी आपला ज्ञानम बंध हा सिद्धांत मांडला. सद्गुरू तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात व साधनेने शिष्याला अहम ब्रह्मास्मी असा बोध होतो. पूर्वी देहाला मी असं म्हणणाऱ्या जीवाला मी म्हणजे देह नसून मी परमात्मा स्वरूप आहे असं ज्ञान होतं. त्यामुळे यथार्थ बोधाने जीवाला मोक्ष मिळतो असं म्हटलं जात असलं तरी बंध व मोक्ष या कल्पनाच आहेत. बंधही नाही व त्यामुळे तत्सापेक्ष मोक्षही नाही. आणि कल्पनेने निर्माण केलेल्या या बंधातून जीवाला मुक्ती प्राप्त होते ती अविद्येच्या नाशामुळे प्राप्त होते आणि शब्दमय उपदेशाने किंवा वाचेमुळे हा मोक्ष मिळत असतो असे म्हटलं जात असलं तरी शब्दाने किंवा वाचेमुळे अविद्येचा नाश होत नाही, तर ती वाचा तत्वज्ञानाच्या रूपाने नवीन जीवन जगते. तेव्हा जीवाला मोक्ष मिळतो ते ज्ञान सुद्धा जेव्हा निमते तेव्हा. त्यामुळे सोहम म्हणजे मी परमात्मा स्वरूप आहे असं ज्ञान होणं हा सुद्धा एक बंध आहे असं ज्ञानदेवांनी 3ऱ्या प्रकरणात सांगितलं. अर्थातच यथार्थ ज्ञानापर्यंत मुमुक्षुला आणून सोडायचे येथपर्यंत शास्त्रज्ञानाचा अथवा शब्दाचा वाणीचा उपयोग आहे. वस्तुतः जीवाला त्या काल्पनिक बंधातून मुक्ती मिळते तो सोहम मधला अहम सुद्धा निमतो तेव्हा. ज्ञान हाही एक प्रकारचा बंधच आहे. या मतावर येणाऱ्या आक्षेपांचे निराकरण ज्ञानदेवांनी 4थ्या प्रकरणात केलं आहे. त्या ज्ञानदेवांनी ज्ञानाला हे बंध का म्हटलं? ज्ञानपणे विण ज्ञान ही काय वस्तू आहे? हे ज्ञानही अज्ञानाच्या नाशानंतर नाश कसे पावते? केवळ ज्ञानमात्रतेचे स्वरूप कोणते? केवळ ज्ञानमात्र हे स्वतःलाही कसे जाणत नाही? केवळ ज्ञानमात्रता म्हणजे शून्य सिद्धांत कसा नाही? या गोष्टींचे विवरण त्यांनी 4थ्या प्रकरणात केले. ज्ञानमात्र हे असून नसणे व नसून असणे असं विलक्षण आहे. ज्ञान अज्ञान या सापेक्षतेच्या अतीत असलेले असं ज्ञानस्वरूप जाणीवेच्या कक्षेत येऊ शकत नाही. ते कुठल्याही ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. असं असलं तरी ते ज्ञान मात्र नसते असं नाही, तर असणेपणा त्याच्या ठिकाणी असतोच. असतची असे असणे जया असं चांगदेव 65 म्हटलंय, तर असणे नि वीण असणे असं अमृतानुभवाच्या 4थ्या प्रकरणात म्हटलेलं आहे. असं ते आत्मरूप अथवा परमात्मा स्वरूप सहजावस्थेत असतं. त्याचे स्वरूप जाणून घेण्याची कितीही उर्मी आली तरी ते सर्व कल्पनांच्या, आकारांच्या, स्थलकालाच्या, मनबुद्ध्यादी सूक्ष्म इंद्रियांच्या, बंधमोक्षादी सापेक्ष कल्पनांच्या अतीत असल्यामुळं त्याचे स्पंदन व्यक्त करणे अशक्य होऊन बसते. म्हणून शेवटी श्रुतीने त्याचे नेती नेती ते असं नाही ते असं नाही असं वर्णन केलं. कोणत्या गुणधर्माने ते युक्त आहे ते सांगता येत नाही, परंतु श्रुतीने त्याचे सच्चिदानंद स्वरूप असं वर्णन केलं आहे. सदैव सौम्य इदमग्रमासीत सत्यम ज्ञानम अनंतम प्रज्ञानम आनंद घनम अशी वचनं परब्रह्माच्या वर्णनासाठी श्रुतीत आलेली दिसतात. सत म्हणजे असणे, चित म्हणजे चैतन्य स्वरूप, ज्ञानरूप व आनंद असं परमात्म्याचं स्वरूप असतं असं श्रुती म्हणते. श्रुती त्या परमतत्वाला सच्चिदानंद या शब्दाने का संबोधते? आपण जे विश्व पाहतो तो वास्तविक विश्व भ्रम आहे. वस्तुतः विश्व नाहीच, पण त्याचा आभास होतो. आता त्या विश्वभ्रमालाही काही आधार हवा. उदाहरणार्थ दोरीवर सापाचा आभास होतो तेव्हा त्या भ्रमाला दोरीचा आधार असतो. तसेच विश्वभ्रमालाही ब्रह्माचे अधिष्ठान असते. ते अधिष्ठान नसेल तर विश्वभ्रम होणारच नाही.
त्या अधिष्ठानामुळे परब्रह्म सत आहे असं म्हटलं जातं. त्या विश्वब्रह्माचे आपल्याला ज्ञान होते, म्हणजे त्या ज्ञानाचे मूळ सुद्धा त्या परब्रह्मातच असले पाहिजे, म्हणून त्याला चित असं म्हटलं जातं. तसेच प्रत्येक व्यक्तीची धाव ही आनंद मिळवण्यासाठी असते, त्याला सुद्धा परमात्म्याचाच आधार हवा, म्हणून श्रुतीने परमात्म्याचा सच्चिदानंद शब्दाने उल्लेख केला आहे. परंतु श्रुतीने केलेल्या या उल्लेखावरून असं वाटतं की परमात्म्यात सत, चित व आनंद असे 3 धर्म आहेत का? मग तो परमात्मा 3पणाने युक्त आहे का? या 3 गुणधर्मातून डोकावणारे सापेक्ष गुणधर्म त्याच्यावर लादता येतात का? किंवा या 3 पदांमधून परमात्म्याचे वास्तव दर्शन घडते का? अशा शंका मनात उद्भवतात. या शंकांचे निरसन करण्यासाठी सच्चिदानंद यातील 3 पदांचे विवरण करण्यासाठी सच्चिदानंद पदत्रय विवरण या 5व्या प्रकरणाला ज्ञानदेवांनी आरंभ केला आहे. या प्रकरणात एकूण 68 ओव्या आलेल्या आहेत. त्यांचे विवरण आपण उद्यापासून क्रमशः पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.